नवी मुंबईतील सिडको भवनाबाहेर सफाई कर्मचाऱ्यांनी खासदार नरेश म्हस्के आणि खासदार श्रीरंग बारणे यांना घेराव घातल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला. सिडकोच्या ताब्यात असलेल्या 16 रेल्वे स्थानकांच्या रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरणाबाबत सिडको भवन येथे महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र बैठकीनंतर सफाई कर्मचारी आक्रमक झाले. गेल्या अनेक वर्षांपासून या रेल्वे स्थानकांवर सफाईचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय. स्थानकांचं हस्तांतरण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनानं आपल्याला सेवेत सामावून घ्यावं अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. मात्र रेल्वे प्रशासनानं सेवेत घेण्यास नकार दिल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय. याच मुद्द्यावरून कर्मचाऱ्यांनी खासदार नरेश म्हस्के आणि श्रीरंग बारणे यांना घेराव घातला. विशेष म्हणजे बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांचा प्रश्न मांडण्यात आला नसल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी नरेश म्हस्के यांना जाब विचारला. आपण अनेक वर्षांपासून याच रेल्वे स्थानकांवर काम करत आहोत. त्यामुळं स्थानकांचं हस्तांतरण होत असताना आमच्या रोजगाराचं काय होणार असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि आपल्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळं सिडको भवनाबाहेर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. आता या 16 रेल्वे स्थानकांवरील सफाई कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न कसा सोडवला जाणार? रेल्वे प्रशासन त्यांना सेवेत सामावून घेणार का? आणि खासदारांकडून या प्रकरणी काय पुढाकार घेतला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. प्रामुख्याने मागणी अशी आहे की नवी मुंबईतील 13 रेल्वे स्टेशन आणि बामणडोंगरी, खारकोपर, तरगट हे 16 स्टेशनचे सिडकोकडून रेल्वेला हस्तांतर झाले आज बोलतायत. यापूर्वी हे 3च झाले होते. हे परंतु त्या स्टेशन बांधल्यापासून त्या स्टेशनवरती काम करणाऱ्या सफाई कामगार एकूण 323 सफाई कामगार आहेत. ह्या कामगारांचा विचार केला नाही. सिडकोची कालची भूमिका स्पष्ट आहे की बामणडोंगरी, खारकोपर, तरगर या स्टेशनवर 49 कामगार काम करतायत, तुम्हाला घ्यावंच लागतील. असं असताना देखील हे कुठल्याही कामगाराचा विचार न करता हे सांगतात की प्रवाशांची तिथं सोय होत नाहीये. मग तुम्ही ह्या 323 सफाई कामगारांना बेरोजगार करून तुम्ही हे नवी मुंबईच्या रेल्वे स्टेशनचा विकास करणार आहे का? हा पहिला मुख्य मुद्दा आहे. ह्या सफाई कामगाराला हस्तांतरामध्ये कामगाराला कुठेही गणलं गेलेलं नाही. सिडकोची भूमिका जरी कामगाराच्या बाजूने असली, लेखी असली, तरी पण इथं सेंट्रल रेल्वेने मध्य रेल्वेने त्यांना दाद दिली पाहिजे आणि तशी भूमिका या कामगाराला कामावर घेतली पाहिजे. हा कामगाराचा कुठलाही विचार केला गेलेला नाही. अक्षरशः तुम्ही रस्त्यावाले म्हणलं त्यांचं कुटुंब तरी चालेल, ही भूमिका यांची आणि हे आम्हाला पटणारी आहे.